गुड मॉर्निंग मित्रांनो. मी आहे विदर्भाची. जुन्या काळापासून आमच्याकडे चालत आहे ही सवय की सुनेने लवकर उठून तिचे रोजचे कामं आवरून ठेवायचे. तर मग होता आजचा तिसरा गुरुवार. मी सकाळी लवकर उठून माझी कामं आवरली आणि बाहेरची रांगोळी उंबरठा पूजन करून घेतलं. त्यानंतर देवपूजा करून झाली. मग मग बाहेरचे कामं माझी आवरून झाली आणि मग मी लगेच घरात गेली, देवपूजा वगैरे करून झाली आणि दिवसभरातून एकदा तरी आईचा कॉल येतोच. माझे कामं सुरू होते आणि तिचा कॉल सुरू होता. तिचा फोन सुरू होता आणि माझा चहा पिऊन झाला आणि मग माझं आवरून सावरून झालं आणि मग लगेच माझी कामाला जायची घाई झाली. कामाला गेली आणि दुपारची घरी आली. मग आज होता मला उपवासाला काही जेवण वगैरे काही केलं नाही. चहाच पिला आणि आजीला दिला ताट वाढून. त्या माझ्या मैत्रिणी चालल्या होत्या पुढे 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 पुढे, तर त्यांना आवाज दिला, त्या काही थांबल्या नाही. मग गेली शॉपवर आणि मग आज गुरुवारची पूजा होती आणि मग मी झाडाच्या फांद्या वगैरे तोडून आणल्या. घरी आली, आजीला चहा वगैरे करून दिला. संध्याकाळचे भांडे घासून झाले माझे, संध्याकाळचं आवरलं आणि मग आम्ही चहा पिलो. आजीची आरती वगैरे झाली आणि आजी सांगते आम्हाला की रोज आरती करायची, देव आरतीला बांधलेला असतो. संध्याकाळची पूजा आवरून झाली आणि मग गेली मार्केटला. तिकडून आल्यानंतर कहाणी वाचून झाली. कहाणी वाचल्यानंतर स्वयंपाकाची तयारी केली. स्वयंपाक रेडी होता तोवर आले फुलांच्या पाकळ्या द्यायच्या होत्या आणि मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. आमचे जेवण आटोपले, रात्रीचे भांडे वगैरे घासून घेतले आणि म्हटलं आता साजरा टाकाव. तर बघते तर काय, साजरा वगैरे टाकून मस्त आरामात